माधव कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभा जय गोपी जन वल्लभा जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज यमुना तीरवनचारी जय कुंज बिहारी यमुना तीरवनचारी जय कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare कृपा करो श्री राधे Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama.
जय ओम विष्णुपाद परमहंस परव्रजकाचार्य चतुत्तर शत श्री कृष्ण कृपा श्रीमती श्रीमद अभय चरण अरविंद भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय। जय ओम विष्णुपाद परमहंस परव्रजकाचार्य चतुत्तर शत श्री कृष्ण कृपा श्रीमती श्रीमद भक्ति सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज श्रील प्रभुपाद की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। नामाचार्य श्रील हरिदास ठाकुर की जय। प्रेम से कहूँ जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद की जय। श्री श्री राधा कृष्ण गोप गोपीनाथ श्याम कुंद राधा कुंड गिरिराज गोवर्धन की जय। ब्रज भूमि श्री मथुरा वृंदावन धाम की जय। नवद्वीप मायापुर धाम की जय। पुरुषोत्तम क्षेत्र श्री जगन्नाथपुरी धाम की जय। जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी की जय। क्षेत्र पंढरपुर धाम की जय। विठ्ठल रुक्मिणी भगवान की जय। गंगा माई की जय। जमुना माई की जय। भक्ति देवी की जय। तुलसी महारानी की जय। गोलोकेर प्रेम धन हरिनाम संकीर्तन की जय। श्री श्री राधा माधव भगवान की जय। श्री श्री राधा गोपीनाथ भगवान की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। हरे कृष्ण। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयामुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। श्रीमद्भागवतम दशमस्कंद अध्याय 84 श्लोक क्रमांक 27, 28 आणि 29। श्रीशुक उवाच इत्यनुज्ञाप्य दाशार्हं धृतराष्ट्रं युधिष्ठिरं राजर्षेष्वाश्रमान् गन्तुं मुनयो दधिरे मनः। श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले, हे राजर्षे, त्या ऋषीमुनींनी याप्रमाणे बोलून भगवान श्रीकृष्ण धृतराष्ट्र आणि युधिष्ठिर महाराजांचा निरोप घेतला आणि ते आपल्या आश्रमाकडे जाण्यास सिद्ध झाले। तद्वीक्षतानुपव्रज्य वसुदेव महायशाः प्रणम्य चोपशृंगय्य बभासेदं सुयंत्रितः। ऋषीमुनी निघणार इतक्यात महायशस्वी वसुदेव पुढे आले आणि त्यांना नमस्कार करून तथा त्यांचा चरणस्पर्श करून अगदी निवडक शब्दात त्यांच्याशी बोलू लागले। श्री वसुदेव उवाच नमो वः सर्वदेवेभ्यः
ऋषय श्रोतुम अर्हत कर्मणा कर्मनिर्हारो यथा शात न तत् उच्यताम. श्री वसुदेव म्हणाले, हे ऋषी हो, सर्व देवता तुमच्या ठाई निवास करतात. तुम्हाला माझा नमस्कार आहे. तुम्ही माझे बोलणे कृपा करून ऐकून घ्या आणि कर्मांचे निराकरण कोणत्या रीतीने करता येईल ते मला सांगा. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, वसुदेवाने ऋषींना येथे सर्व देवांचे निवासस्थान म्हणून संबोधित केले आहे. या तथ्यास पुढील श्रुती मंत्राचे आधार आहे. यावती वै देवतास्ताः सर्वा वेदविधी ब्राह्मणे वसंती. जितके म्हणून देव आहे ते सर्वजण वेद पारंगत ब्राह्मणाच्या ठाई निवास करतात. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्दे अहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं. श्रीराधा कृष्णपदा सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्व वैष्णवांचे आशीर्वाद घेऊन सर्वांच्याकडे प्रार्थना. माझी काही पात्रता नाही, तब्येती ठीक नाही. मी रात्री सांगितले होते प्रभूजींना की मी येऊ शकत नाही उद्या, पण भगवंतच करून घेत आहेत. मी न करी त्याची कथा परी तोच होय मुखी वक्ता ऐसे बलात्काराने बोलविता काय मी आता करावे. असं आपले महाराष्ट्रीय संत म्हणत आहेत की त्यांची नम्रता किती आहे बघा संतांच्या ठाई, की मी काही कथा करू शकत नाही, मी भगवंताविषयी बोलू शकत नाही, पण मी काय करू हो, भगवंत माझ्या हृदयामध्ये येऊन जबरदस्तीनं बोलून घेत आहेत माझ्याकडून. तसं संतांचे एक एक वाक्य ऐकले म्हणतात ते पाव्यामध्ये आघज्ञान नव्हे तो पाव्याचं गुणजान. बासरी आहे तिच्यामध्ये सूर किती छान निघतात की नाही, पण बासरी स्वतः वाजते का, वाजवणार जात कळा गात याशिवाय. जो गाणारा आहे त्याची कला आहे. तसं आपण त्या बासरीसारखे लाकडासारखे आहोत आपण, आहे ना, पण गाणारा जो बुद्धी देणारा वेगळा आहे. रात्री असंच झालं तर त्रास खूप होत होता म्हणून म्हटलं होतं की सोडून द्यावा आपण म्हणून, पण प्रभूजी बलराम प्रसाद म्हणजे मी प्रार्थना करतो तुम्ही या. आणि मग म्हणलं कोणीतरी आता ह्या लाकडामधून बोलून घेणार आहे तर आपण जाऊन बसायला काय हरकत आहे नुसतं, आहे ना. आपण बघतो इथे मध्ये की जे कुरुक्षेत्राच्या मैदानावर सर्व एकत्रित आलेले आहेत आणि भगवंत इथे आलेले आहेत. मग सर्वजण दर्शनाला सगळे ऋषीमुनी आलेत आणि ऋषीमुनी भगवंताची खूप छान स्तुती करतायत की भगवंताची स्तुती करून
संतांची स्तुती होती की संतांचे चरण म्हणजे गंगेसारखेच, गंगा जशी त्रिविध तापांचं नष्ट करते तसे संतांचे चरण पण तीर्थी कुर्वंती तीर्थानी. तर वैष्णवांच्या चरणामध्ये सर्व तीर्थ वास करत असतात. तर आणि ते भगवंताचा आज्ञा घेऊन, धृतराष्ट्राची आज्ञा घेऊन, युधिष्ठिर महाराजांची आज्ञा घेऊन, हे मोठे मोठे लोक आहेत, त्यांची आज्ञा घेऊन सगळे वैष्णव निघतात. तेव्हा वसुदेव उठून उभे राहतात आणि ते म्हणतात की कृपा करा. वसुदेव सगळ्या संतांना शरणागत होत आहेत. लक्षात घ्या वसुदेव कोण आहेत? भगवंताचे पिता. आणि ते वैष्णवांना शरणागत होत आहेत, संतांना शरणागत होऊन विचारत आहेत की माझे जे कर्म आहेत त्या कर्मानं, दुसऱ्या कर्मानं माझे पहिले कर्म कसे नष्ट करता येतील. प्रश्नच असा येतो की कर्मानेच तुम्ही माझे बोलणे कृपा करून ऐकून घ्या आणि कर्माने कर्मांचे निराकरण कोणत्या रीतीने करता येईल. आता भगवंत ज्याच्या पोटी आले त्याचं काय कर्म असणार आहे? आपणाला एक क्षणभर असं पापणीकडून उठेपर्यंत दर्शन व्हायला स्वप्नामध्ये पडलं तरी आपल्याला फार आनंद वाटतो. रात्रंदिवस भगवंताचे सर्व अष्टकालीय ज्या काही लीला आहेत भगवंताचे ते पाहतायत. एवढंच नाही, भगवंतांना आज्ञा दिले की ती भगवंत जाऊन नंदबाबाचे जोडे पायावर डोक्यावर घेऊन यायचे. म्हणजे अशा प्रकारची स्थिती आहे ही, जिथे भगवंत सदैव त्यांच्यासोबत आहेत. रात्रंदिवस त्यांच्या हातचं खात आहेत, त्यांना रोज भगवंतही नमस्कार करत आहेत. असं झाल्यानंतर कसं होत असेल विचार करा तुम्ही. ही चिंता आहे त्यांच्या मनामध्ये की कर्म कुणाला सोडणार नाही आहे. कर्माचे फार सूक्ष्म नियम आहेत, है ना. त्यामुळे कर्म करताना अत्यंत सावध असलं पाहिजे. कारण काय होतं, मी माझ्या पोटी भगवंत आले, मी भगवंताचा पिता आहे असं थोडं जरी मनामध्ये आलं, संपलं. मग भगवंत थांबतच नाही तिथे, नाही का. गोपींच्या मनामध्ये थोडासा भाव आला, अरे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आमच्या तालावर नाचतायत, असं झाल्याबरोबर भगवंत अदृश्य झाले. म्हणजे भगवंताला तिळ मात्रही अभिमान जमत नाही. आणि असा अभिमान येतोच, फार सूक्ष्म आहे अभिमान. आणि तो वसुदेवासारख्यांना वाटणं साहजिक, पण ते किती नम्रत विचार करा तुम्ही. त्यामुळे ते विचारतायत की माझे कर्म जर चुकत असतील तर त्या कर्माचं निराकरण मी दुसऱ्या कर्माने कसं करू शकेन. आपण बघतो की जेव्हा कपिलदेव पण आले, कपिलांचे वडील कर्दमुनी थांबत नाही आहे. आता भगवंत आल्यानंतर का पळून जायची गरज आहे? भगवत प्राप्तीसाठी तर आपण सगळे प्रयत्न करत असतो की नाही. भगवंत घरात जन्म घेतलेत, आता साक्षात भगवंताला पाहतायत, ते लागलेच निघतायत बाहेर. काय कारण आहे असे निघून जाण्याचं? काय कारण आहे? भगवंत आल्यानंतर आता भगवत प्राप्ती झाली, जीवनाचा मुख्य उद्देशच सिद्ध झाला की, है ना. याच्यासाठी केला होता अट्टहासानं भक्ती यासाठी होती की भगवत प्राप्ती होण्यासाठी. पण भगवंत आल्याबरोबर कपिलदेव निघून जात आहेत. त्याला कारणच हे आहे की मग साधना थांबते, आपलं मंथन व्हायचंही थांबतं. कारण संतांनी म्हटलं नित्य अमायुद्धाचे प्रसंग. आपल्या मनाबरोबर, आपल्या इंद्रियांबरोबर, आपल्या बुद्धीबरोबर हे युद्ध आहे. रोज युद्ध करायला पाहिजे, नाहीतर आपणाला नष्ट होऊ शकतो आपण. म्हणून कपिलदेव पण निघाले झटकन. ते म्हणाले नाही, आता पुढचं काम, तुला मुलगा पाहिजे होतं ना, तुला मुलगा दिलोय मी, आता माझं काम संपलं. ते म्हणते मुलींचे लग्नही लावून दिले. ते म्हणतात आता माझं काम संपलं. आणि ते निघून जातात अक्षरशः, भगवंताला नमस्कार करून निघून जातात. भगवंताला सोडताना किती वाईट वाटत असेल विचार करा तुम्ही, पण सहज निघून जातात हे लोक. आता इथे वसुदेव पण तसंच विचारतायत. भगवंत आहे साक्षात समोर, भगवंताची स्तुती आता पण सगळे ऋषीमुनी सगळे नमस्कार करतात, त्यांची स्तुती करतायत, हे बघतायत. पण भगवंताचा मुलगा आहे, सहजपणाने घेतो आपण. हे सहजपणाने घेणंच आपल्याला नाडतं. मग म्हणून ते म्हणतात की माझं कर्म काहीतरी चूक, म्हणजे आत्मचिंतन होत आहे त्यांचं, साधनाही आहे ती गोष्ट, आहे ना. त्यामुळे ते म्हणतात की माझ्या कर्माचं दुसऱ्या कर्मानेच कसं निराकरण करता येईल ते तुम्ही सांगा. यावर खरं तर फार अवघड आहे त्या गोष्टी.
कर्म करताना फार सावधतेने कर्म करता आलं पाहिजे. मी पुण्याचे आपले प्रभूजी राधेश्याम प्रभूचे लेक्चर ऐकत होते. जगन्नाथपुरीला महाराज वरून उतरतात, स्वतःच्या रूममधून खाली उतरल्यानंतर त्यांना राधेश्याम प्रभू दिसतात. तेव्हा राधेश्याम प्रभूला म्हणतात की चल माझ्यावर येतोस का. मग राधेश्याम प्रभू म्हणतात कुठे महाराज कुठे. भक्त सिद्धांत सरस्वती ठाकूरांचा जन्मोत्सव साजरा होत आहे आणि त्यांचे मोठमोठे शिष्य एकत्र आलेले आहेत आणि मला त्यांच्याकडून ऐकायचं आहे. मलाही बोलवलं त्यांनी, पण मग मी ऐकण्यासाठी जाणार आहे, तू पण जाऊन बघता तर त्या व्यासपीठावर काहीतरी 50 संन्याशी बसलेले आहेत, सगळे भक्त सिद्धांत सरस्वती ठाकूरांचे शिष्य. महाराज खाली बसलेत नम्रतेने, ऐकत आहेत सर्वांकडून. महाराजांना माहीत नव्हतं की मग त्यांना बोलायला लावणार आहेत म्हणून, पण महाराजांना बोलायची संधी मिळते. तेव्हा महाराज नाही नाही महाराज फार नम्र आहेत. महाराज नाही 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 मी ऐकायला आलो म्हणतात, तुमच्याकडून श्रवण करणार, मी फारच छोटा आहे. मी तरी पण ते म्हणतात बोला. राधेश्याम प्रभूंना वाटतं की आता महाराज एवढ्या आहेत दिग्गजांच्या पुढे काय बोलतील. महाराजांनी सुरुवात केली की माझे जे गुरु आहेत श्री भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद ह्यांनी काहीच नाही केलं म्हणे. त्यांच्या हृदयामध्ये भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांनी जे कृष्णप्रेमाचे बीज पेरलं, ते बीज एवढे शक्तिशाली होतं की आपोआपच त्याचा वृक्ष झाला. ती भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांची कृपा होती आणि त्या कृपेमुळे आज जगभर कृष्ण भावनेचा हा वृक्ष फैलावलाय. असं बोलल्याबरोबर सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट झाला. कारण प्रभुपादांची स्तुती नाही केली त्यांनी, भक्त सिद्धांत सरस्वती ठाकूरांची स्तुती करत करत प्रभुपादांची स्तुती झाली. तेव्हा सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. महाराज अगदी 1-2 मिनटं बोलून बाजूला झाले. तर हे म्हणतायत की राधेश्याम प्रभू की आश्चर्याने मी बघत होतो महाराजांकडे की महाराज प्रत्येक गोष्ट किती सावधतेने करतायत. चालतानाही किती सावध आहेत, बोलतानाही किती सावध आहेत, कर्म करतानाही किती सावध आहेत. तेव्हा असं जर आपण सावध होऊ, छोट्या छोट्या गोष्टी आल्या की आपल्याला अभिमान यायला लागतो, त्यामुळे कर्म आपले चुकायला लागतात. त्यामुळे कर्म आपण आपल्या गुरुकडून शिकू शकतो की महाराज किती सावध आहेत, की जरा स्वतःकडे काही श्रेय घेतच नाहीत, मोठेपणा दुसऱ्यांना देत आहेत. मी मोठा गुरु आहे किंवा माझं सर्व लोक माझं जगभर उदो उदो होत आहे आणि माझी सर्वांना जिकडे तिकडे स्वागत होत आहे मोठं, मी किती मोठा आहे, असं होतच नाही. एक वेळ महाराजांचा मला जे करायला मिळालं नाही ना, महाराजांच्या व्यासपीठाच्या दिवशी ते चालू आहे माझं. महाराजांच्या जर्नी होमचं लॉन्च अरेंज केलेलं होतं. त्यामध्ये गौरवाणी प्रभू आणि कृष्णचंद्र प्रभू मोठमोठे सगळे भक्त होते. प्रोग्राम मोठ्या हॉलमध्ये नियोजित केला होता आणि तो प्रोग्रामाला एवढे श्रीमंत लोक आले होते, कोट्याधीश अब्जाधीश. आणि तो प्रोग्राम कीर्तन करायला गौरवाणी प्रभू होते. कीर्तन झालं, ते पुस्तकांचं उद्घाटन झालं, महाराज व्यासपीठावर थोडा वेळ बोलले आणि महाराजांच्याकडून सही घेण्यासाठी सगळे उद्योगपती, सगळे कोट्याधीश अब्जाधीश जाऊन व्यासपीठावर महाराजांची सही घेत होते. महाराज पण फार खुश होते, इतका प्रोग्राम छान झाला म्हणून. दुसऱ्या दिवशी महाराजांचं लेक्चर झालं आणि लेक्चर झाल्यानंतर गौरवाणी प्रभू महाराजांकडे गेले आणि म्हणाले, महाराज एवढे मोठे मोठे उद्योगपती की ज्यांच्या पुढे आपण जाऊ शकत नाही, ज्यांना भेटण्यासाठी आम्हाला ताटकळत बसावं लागतं, असे मोठे मोठे उद्योगपती येऊन तुमची सही घेत होते व्यासपीठावर. आम्ही बघतच राहिलो म्हणे. त्या सर्वांच्यामध्ये तुम्ही स्टार शोभत होतात. महाराजांची स्तुती करताना गौरवाणी प्रभू म्हणतायत. तर महाराज म्हणतायत की यस 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 आय एम स्टार बट यू आर मिलियन्स मून्स. मी ठीक आहे, मी साधा तारा आहे, पण तू कोट्यावधी चंद्रासारखा आहेस. त्या म्युझिकल ट्रुपचं नाम होतं म्हणे मिलियन्स मून्स.
महाराज सहज बोलण्यामधून पण मोठेपण घेत नाही स्वतःकडे, मोठेपण देत देत बोलण्याची बघा त्यांच्या तोंडून भगवंत कसे शब्द काढत आहेत की त्यांच्या त्या म्युझिकचं नावच होतं मिलियन्स मून्स. आणि मग महाराज त्या तारा म्हणला तुम्ही ताऱ्यासारखे शोभत होतात. तेव्हा नाही, मी तर काय साधा तारा आहे, पण तू कोट्यावधी चंद्रासारखा आहेस तू. तर आपल्याला कोणतरी असं स्तुती केली की आपल्याला किती आनंद वाटतो नाही का. पण महाराज तिथल्या तिथं ते त्यांना मोठेपण देतात आणि स्वतःकडे कमीपणा घेत आहे. हे आपल्याला करता आलं पाहिजे खरं तर. पण हे पण वरकरणी नाही, महाराज वरकरणी बोलत नाही आहे, खरोखर हृदयातून बोलत आहेत. जे काय आहे ते माझ्या गुरुचं आहे, भगवंताचं आहे, माझं नाही आहे ते, आहे ना. संतांच्या ठिकाणी आपोआपच हे येतं. माझं पामराशी काय तुअरपण पायीची वाहनं पायी धरे. संतांनी स्पष्ट म्हणलं मी पामर आहे, मी पायातली वाहन आहे तुमच्या. संत म्हणता येतात मला तुमच्या पाय ठेवा, डोक्यावर घेऊ नका. तसं महाराज पण इथं अशा प्रकारे ते दुसऱ्यांचं ॲप्रिशिएट करतायत दुसऱ्यांना. पण राधेश्याम प्रभू म्हणत होते की महाराज फार वेळ ॲप्रिशिएशन करतात पण कधी कधी करेक्शन पण करतात. असंही नाही की महाराज नुसतंच ग्लोरिफिकेशन गौरवच करतायत. तर कधी कधी ते कुठं चुकत असेल तर त्यांना अगदी प्रेमाने करेक्ट पण करतात. एक वेळ सांगतायत हे प्रभूजी राधेश्याम प्रभू की परमानंदपूर्वीची विहीर जी आहे ना तिथे सर्वजण पाणी पित होते आणि कीर्तन चालू होतं. महाराज कीर्तन करत होते तेव्हा महाराजांनी बघितलं राधेश्याम प्रभूंना. राधेश्याम प्रभूंना ते म्हणाले की तू खूप गोड गातोयस आणि तुझं गाणं सर्वांना आवडतंय, पण तू घे माईक आणि आता तू कीर्तन कर. आणि मग राधेश्याम प्रभूंनी हातात माईक घेऊन कीर्तन करायला लागले. आणि कीर्तन करता करता जर असं नृत्य करता करता खड्डा ना त्या खड्ड्यातून पडणार होते, एवढ्यात भक्तांनी पकडलं त्यांना. महाराज म्हणतात की तू खूप गोड गातोस म्हणून याचा अभिमान येऊ देऊ नकोस, नाहीतर खाली पडण्याची शक्यता पण असते. तिथेच असं होतं, आपले गुरु आपला गौरव करतायत म्हणून अभिमान येण्याची शक्यता आहे. महाराज तिथंच त्यांना म्हणतायत की तुला असं वाटत असेल की मी खूप गोड गातोय, पण याचा अभिमान जरा तू खाली पडण्याची पण शक्यता आहे, त्यामुळे सावध. तर महाराज आपल्याला आपल्या चांगल्या शेवची स्तुतीही करतायत पण करेक्शन पण करतायत. गोवर्धन परिक्रमेच्या वेळेस गोवर्धन अर्ध्या तासानंतर प्रसाद घ्यायची वेळ झाली, तर प्रसादासाठी थांबले सगळे. राधेश्याम प्रभू एका बाजूला कोपऱ्यात बसून गायत्री करतायत, पटकन गायत्री करून घ्यावं म्हणून. तेवढ्यात महाराज आले. महाराजांनी बघितले की राधेश्याम प्रभू गायत्री करतायत, हे पण त्यांच्या बाजूला बसून जाऊन गायत्री करायला लागले. आणि मग थोडा गायत्री, आता ह्यांची गायत्री संपली राधेश्याम प्रभूंची. राधेश्याम प्रभू डोळे उघडतात हळूच, बघतात तर लोकांचा गराडा आहे. अरे बापरे म्हणतात, असं काय झालं की माझ्या भोवताला एवढा गराडा पडला, काय असं कर बघतात तर बाजूला महाराज आहे. महाराजांकडे बघितलं लक्षात येतं, अरे महाराजांमुळे लोक जमले आहेत. आणि मग महाराज म्हणतायत राधेश्याम थँक्यू, यू आर आचार्य, तू आचार्य आहेस. महाराज मी आचार्य नाही, तुम्ही आचार्य आहात. नाही, तुझ्या आचरणाने तुम्हाला शिकवलं असते गायत्रीची वेळ झाली, गायत्री करायला पाहिजे. तुझ्यामुळे, तू केल्यामुळे मी पण गायत्री केलो, त्यामुळे तू आचार्य आहेस. तर गुरु आपल्या शिष्याची जिथं कुठे स्तुती करायला पाहिजे स्तुती करतायत, पण जिथं करेक्ट करायला पाहिजे तिथं करेक्शनही करतायत. त्यामुळे आपण आता इथे बघतोय की माझं हे राहिलं होतं त्या दिवशी महाराजांच्या व्यासपूजेच्या वेळेस जे बोलायचं राहिलं होतं ते मी आज बोलून घेते. म्हणजे हिच्यातूनच आपल्याला थोडंसं दाखवून द्यायचं आहे की कशा प्रकारे कर्म करताना सावध असायला पाहिजे. तर स्वतः वसुदेव सावध आहेत आणि ते विचारतात की माझ्या कर्माने दुसऱ्या कर्माने, म्हणजे कर्म करत असताना चुका होतात, पण असे चांगले कर्म करून त्या कर्माचं कसं निराकरण करता येईल. तर आपण बघतो की एक वेळ श्रीकृष्ण जेव्हा कंसाशी युद्ध करून, म्हणजे कर्म मोठं मोठ्यांनाही कसं नाडतं, कर्माचे कसे रिॲक्शन असतात हे बघा. त्यामुळे कर्म करताना पण किती सावध असलं पाहिजे. आपण महाराजांच्या ह्याच्यातून बघितलं की महाराज कशाप्रकारे बोलताना चालताना एक स्थितप्रज्ञाचे सरळ दिसतं महाराजांच्यामध्ये की स्थितप्रज्ञ कसा असतो, आहे ना. स्थितप्रज्ञ का भाषा,
आहे ना. आपण म्हणतो अर्जुन विचारतो स्थितप्रज्ञ कसा बोलतो, कसा चालतो, तो कसा बसतो, तो कसा बुडतो, आहे ना, त्याचं वागणं कसं असतं, ते आपल्या महाराजांच्या चरित्रातून आपल्याला दिसतं. आपल्या समोरचं उदाहरण आहे ना. आपण समोर बघू शकतो की अशा प्रकारचे महाविभूती आपल्याला बघायला मिळतात. आपण पूर्वीचे ऐकत होतो खरं, पण ऐकणं ना, आता पाहण्यामध्ये लक्षात येतं आपल्याला की विभूती कशा प्रकारचे आहेत. हे त्यांना म्हणतात हे की स्थितप्रज्ञ. त्यांना स्तुतीनं हुरळून जात नाहीत, उलट स्तुती केल्यावर दुसऱ्याची स्तुती जास्ती करतायत. महाराज दुसऱ्याला गप्पच बसावं लागतं, आहे ना. तर हे स्वतःकडे स्तुती घेत नाहीत ना, निंदेने ते दुःखी होत नाहीत. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जय, सुख दुःख लाभाने, यामध्ये ते शांत आहेत. तर कंसाचं वध झाल्यानंतर जेव्हा ते वसुदेव आणि देवकीला सोडवायला जातात, मी ऐकलं बरं का, मी वाचलेलं नाही म्हणजे, तर वसुदेव आणि देवकी रडायला लागतात कृष्णाला बघून. आणि देवकी म्हणते, बाळा तू आमचा मुलगा आहेस, पण तू एवढे काय अद्भुत कार्य केलेले आम्ही ऐकले आहेत की जन्मल्यानंतर 7व्या दिवशी तू पुतना राक्षसीचा वध केलेला आहेस, आघासूर, एवढं सगळ्याचे आम्ही ऐकत होतो की मोठमोठ्या असुरांचा तू वध केलास, गोवर्धन धारण केलंस. मग एवढं काही अवघड नव्हतं आम्हाला. इतके वर्ष तू आमच्यापासून दूर पण राहिलास आणि आम्ही कारागृहात राहिलो. तुला आम्हाला कारागृहातून सोडून अवघड नव्हतं काही, मग का कारागृहात आम्हाला असं पडावं लागलं खितपत आणि तुझ्यापासून दूर राहावं लागलं मला. स्वतः देवकी म्हणते. तेव्हा कृष्ण म्हणतात, माते मागचा जन्म आठव. आता ते कृष्णाला आठवते, दुसऱ्याला कुणाला आठवते. ते म्हणतात की अशा प्रकारेच तुझ्यापासून 14 वर्ष मी दूर होतो रामावतारामध्ये. तुझा मार्ग फार मी प्रिय होतो, कैकेयीचा फार प्रिय होते, तीच तू कैकेयी आहेस. आणि त्यामुळे मग तू मला दूर पाठवलंस ना. आता तुला लक्षात आलं असेल की किती दुःख असतं ते, आणि त्या कर्माचे फळ आहेत हे. तुला झटका बसतो देवकीला. अरे बापरे. मग म्हणते, यशोदा कोण आहे? यशोदेला कसा काय तुझा लाभ झाला? यशोदा कोण आहे? तर कृष्ण म्हणतात, ती कौशल्य आहे. कौशल्यापासून मी 14 वर्ष दूर होतो म्हणून तिथे मी ते भरून काढलं. मी मैयाला तो पूर्ण आनंद दिला मी बाललीलांचा माझ्या. तेव्हा लक्षात येतं की कर्माचे सिद्धांत किती अवघड आहे ते लक्षात घ्या. आपल्याला कर्म करावे हसत हसत, तसेच बघावे रडत रडत म्हणतो ना आपण. अवघड वाटतं. मला आत्ता लक्षात आठवलं, मी एक व्हिडिओ पाहत होते बांगलादेशमध्ये गाईला मारत असलेला. रात्रभर झोप नाही बरं, कळवळलं असं हृदयाने. म्हणाले, कृष्णाला म्हणाले, भगवंता तुम्ही तर ब्राह्मण प्रतिपालक आहात, माणसांना मारताय का बेटे, म्हणून गायींना मारलेलं तुम्ही कसं काय सहन करताय? आता तुमचं काहीतरी दाखवा तिथं थोडं तरी. म्हणजे आपल्याला सहन होत नाही. तर ह्या लोकांनी असे कर्म करतायत, कसं ह्यांना भगवंत सोडतील असं वाटतंय. कारण आमचा रिक्षा अशा ठिकाणाला, त्या शिवाय चौकातून मागच्या रोडणारा सगळे दुकानं अशी होती की तिथे ते बकरे आणि ह्याचं टांगलेलं होतं. ते सगळं इतकं भयंकर चित्र, इतकं दुःखानं मन व्याकुळ झालं की म्हणलं, कसं हे कर्माचे फळ ह्यांना भेटणार नाहीत? हे इतकं क्रूरपणाने दुसऱ्या जीवाला मारतायत आणि दुसऱ्या जीवाला मारून खातायत. यांचं अन्न नाही ते, है ना. आहार शुद्ध सत्व शुद्धी. म्हणून आहार शुद्ध असेल तर वासना, त्यांचे विचार पण शुद्ध होतात. तर असं जे की असुरांचं किंवा पशूंचं अन्न खाऊन ह्यांचे शुद्धीकरण कसं व्हावं? तर अशा प्रकारे आपण हे जे नियम आहेत वसुदेव विचारतायत. तर मी याच्यावर एक बघत होते की काय कर्माचे सिद्धांत आहेत, कर्म कशा प्रकारे, कर्मापासून कसं सुटता आलं पाहिजे. तेव्हा भगवंताला अर्जुन विचारतोय 3ऱ्या अध्यायामध्ये की भगवंता तुम्ही कधी कर्म करायला सांगताय, कधी संन्यासासारखं वैराग्ययुक्त व्हायला सांगताय. मी काय करायला पाहिजे? कर्म करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? मी युद्ध करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? की युद्ध सोडून मी जंगलात जाऊ अशी माझी इच्छा आहे, मला हे युद्ध करायची इच्छा नाही. पण तुम्ही म्हणताय मी काय करा, मी गोंधळलो आहे, मला समजत नाही, मी यातून काय करू? तेव्हा भगवंत एक एक उत्तर द्यायला चालू करतायत. ते म्हणतात की कर्मेंद्रियाने संयम्य हे असते मनसा स्मरण
इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. अर्जुन एक वेळ प्रश्न असा विचारतोय की भगवंता, कधी कधी आपणाला काही चुकीच्या गोष्टी करायची इच्छा राहत नाही, पण आपल्या हातून काही ते चुका होतात आहे ना. तर अथकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुष अनिच्छन्नपि बारशने बलादिव नियोजिषा. ते म्हणतात की कधी कधी आपली इच्छा नसते काही चुका करायची, पण हातातून अशा चुका होऊन जातात. मग हे कशामुळे होतं असं? माझी इच्छा नाही आहे, पण ते कर्म होऊन जातं हातात. मग याला पण ह्या पण कर्माला मला कर्म फळ मिळतं का? चुकून जरी विस्तवार पाय पडला तर पळणारच आहे की नाही. तर असं होत असते. तेव्हा अर्जुन विचारतोय की अथकेन प्रयुक्तेन पापम चरति पुरुष, कशामुळे असं पापाचरण होतं? तर भगवंत म्हणतात की काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भव महाशिनो महापापमा विद्येन निह वैदिनम. या सर्वाच्या पाठीमागे रजोगुण आहे. आणि हा रजोगुणाचे मूळ कोण आहेत? काम आणि क्रोध. काम यश क्रोध यश रजोगुण. रजोगुणापासून काम आणि क्रोध. बाहेरच्या लोकांना ऐकू जाणार नाही हे आहे ना. जे ऑनलाईन आहेत त्यांना लक्षात येणार नाही, हे गरजतो आवाज. त्यामुळे हे काढलं असतं तर सगळ्यांनाच. पण झालं आहे आता अर्धा. थोडा वेळ, किती वेळ आहे आता? 10 मिनटं राहिलं असतं. 8:30ला संपवायचं का? 9पर्यंत. तर कर्मेंद्रियांनी तू तुझ्या इंद्रियांनी जे कर्म करतोस, अर्जुनाला भगवंत बनतायत. कर्मयोग आणि भक्तियोग याचा, ज्ञानयोग याचं हे करतात भगवंत इथे, की व्यक्ती कशामुळे पाप करायला सुरुवात करतो. तर हे 3 गुण जे आहेत, हे 3 गुण माणसाला कर्म करायला प्रवृत्त करतातच. मी कर्म करणार नाही म्हटलं तरी कर्म करावंच लागतं. आपल्याला श्वास घ्यावाच लागतो. आपण बघतोच, कानाने ऐकतोच, हे सुद्धा कर्मच आहे. कर्म करू शकत नाही असं होऊ शकत नाही. कर्म करावं लागतं तुला अर्जुना. आणि त्या कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिले भगवंतांनी जीवाला. आणि त्या कर्माच्या ह्याच्यातूनच आपोआप सगळ्या शृंखला निर्माण होतात. कर्म होत राहतात आणि त्या कर्मात चांगले किंवा वाईट परिणाम, चांगले कर्म चांगले परिणाम, वाईट कर्म वाईट कर्म होत, त्याचे परिणाम भोगायला मिळतात आपल्याला. म्हणून भगवंत आपल्या ह्याच्यामध्ये जास्त लुडबुड करत आहेत. मनुष्य देह दिला, आता तुला कसं पाहिजे तसं वाग. इच्छा स्वातंत्र्य दिलेले भगवंतांनी जीवाला. त्या इच्छेचा दुरुपयोग केल्यामुळे आपण पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात अडकतो आपण. त्यामुळे तर भगवंत म्हणतायत की तू ह्या चुकीचे कर्म व्हायला 3 गोष्टी कारणीभूत आहेत. इंद्रिय, मन आणि बुद्धी. इंद्रियाद्वारे आपण कर्म करतो, त्याला मनाचं प्रोत्साहन मिळतं आणि बुद्धी त्यामध्ये आसक्त होते बघा. त्यामुळे हे अर्जुना इथे तेच म्हणते, कर्मेंद्रिय आणि सैन्य. तुझ्या इंद्रियावर संयम ठेवून जर तू कर्म करशील तर चांगलं आहे. पण कर्म करताना तू मनानं जर त्यामध्ये अडकशील, मनानं चिंतन जर त्या कर्माचं होत असेल, मन येव मनुष्याना बंधन कारण मोक्ष येऊ. मनच मनुष्याच्या बंधनाला कारणीभूत आहे. मनच मनुष्याच्या मोक्षाला कारणीभूत आहे. म्हणून भगवंत गीतेमध्ये म्हणतात मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धी निवेश. तू तुझं मन आणि बुद्धी मना द्या म्हणतात. भगवंत दुसरं काय मागत नाहीत. मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धी, तू मन आणि बुद्धी मला दे. ज्या मनाद्वारे, ज्या इंद्रियाद्वारे आणि बुद्धीद्वारे जे पाप कर्म होऊ लागले ते तू माझ्याकडे अर्पण कर. जेव्हा ते तुझ्या इंद्रिय तृप्तीसाठी तू कर्म करत असेल, त्यामध्ये मन आणि बुद्धी नियुक्त होत असेल, ते कर्म तुला बंधनाला कारणीभूत आहे. मग कर्म मला का कर म्हणताय असं म्हणतोय अर्जुन. मग मला जर असं होत असेल, नाही कर्म करू नकोस असं नाही. ते कर्म तू जर माझ्यासाठी करत असशील तर ते कर्म तुला बंधनाला कारणीभूत नाही. ज्या प्रकारे एखादा योद्धा सीमेवर लढत असताना कितीतरी लोकांचं मारतो, वध होतो त्यांचा, तो देशासाठी लढतो, त्याला पाप नाही लागत त्याचं. पण घरी सुट्टीला आला आणि घरच्या शेजाऱ्यांशी भांडण घेऊन त्यानं जर त्या रायफलचा उपयोग तिथे केला, आता त्याला जेलमध्ये जावं लागतं. तो जरी हे असेल तर, कारण ते त्याच्यासाठी केले त्याने. ते स्वतःसाठी कर्म करताना पापाचरण जेव्हा होतं, त्या पापकर्माचे फळ आपल्याला भोगावं लागतं. पण जेव्हा भगवंताच्या आज्ञेचं पालन म्हणून जेव्हा करावं लागतं, करतो आपण, तेव्हा ते कर्म आपल्या बंधनाला कारणीभूत होत नाही.
म्हणून अर्जुनाला भगवान म्हणतात की मी सांगतोय तुला, तू उठ आणि युद्ध कर, आहे ना. अर्जुन भगवंतासाठी देतो, तुला जंगलात जाऊन संन्यास घ्यायची गरज नाही. त्यामुळे मग मला काय करावं लागेल, मी कसं माझ्या मनाला आवरू, अर्जुन विचारतोय. तर तू जे कर्म करताना यज्ञार्थात कर्म नो नेत्र दोकोयम कर्म बंधन तथर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. तू हे कर्म जे करताना यज्ञ माझ्यासाठी कर, भगवंतासाठी जे कर्म ते यज्ञ आहे. यज्ञ केल्यासारखं आहे, कारण भगवंत सर्व यज्ञांचे भोक्ता आहे. आपण मग हे कर्मयज्ञ जे करतोय, कर्मयोग, हा योग म्हणजे काय, योग म्हणजे जोडणे. आपले कर्म भगवंताशी जेव्हा जोडले जातात तो कर्मयोग आहे, तोच भक्तियोग होतो मग, आहे ना. त्यामुळे मी जेव्हा निर्मिती केली तेव्हा बाकी सगळ्यांना मी देवी देवता जीवांना सांगितले, सहयज्ञा प्रजा सृष्टा परोवाचे प्रजापती अनेन प्रसवी शध्वम येशवोत्विष्ट कामधू. तुम्ही कर्म करा, तुम्हाला स्वातंत्र्य आहे, पण तुम्ही जर ते यज्ञ माझ्यासाठी करत असाल तर मग तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. मी सर्वांना तेव्हाच सांगितले. मग तरी पण माझ्या मनाचं निराकरण होत नाही. तेव्हा भगवान अर्जुनाला म्हणतात, यदित आचर्यजी श्रेष्ठ तत्त देवे तरो जना स यत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. तू मोठमोठ्या संतांचं चरित्र बघ, ते कसे वागतात, ते कसे बोलतात, ते कसं चालत आहेत, त्यानुसार त्यांच्या पावलावर पाऊल टाकून तू चालायचा प्रयत्न कर. आपण कर्म करताना मी करता याचा अभिमान येतो, चांगलं कर्म केल्यानंतर, है ना. प्रकृते क्रियमानानी गुणे कर्मानी सहर्ष सर्वशः अहंकार विमुडात्मा करता अहम इति मन्यते. प्रकृतीच्या नियमानुसार कर्म त्रिगुणापासून व्हायला लागतात, है ना. गुणानुसार कोणी सत्वगुणामध्ये आहे, आपण बघायला मिळते ह्या गोष्टी. काही लोक खूप चांगले वागतात, खूप सहन करतात, खूप नम्र आहेत, त्यांच्यामध्ये सेवाभाव आहे, सत्वगुणामध्ये कर्म करता येते. काय रजोगुणामध्ये आहेत, त्यांना आपल्या त्या केलेल्या कर्माचं श्रेय मिळावं असं वाटतं, आहे ना. मी केलं आणि मग माझ्यामुळे झालं. आणि तमोगुणातले लोक स्वतःही करत नाही, दुसऱ्यालाही करू देत नाही, ते द्वेष करतात, ते स्वतःही काही सेवा करणार नाही, दुसऱ्याने केलेलंही आवडणार नाही. म्हणून ते म्हणतात की प्रकृती क्रियमानानी गुन्हे कर्मानी सर्वशः, तुझ्या गुणामुळे कर्म होत आहेत, हां. आणि त्यामुळे अहंकार विमुढात्मा करता अहम इति मन्यते. त्यामुळे अहंकार आणि मी या कर्माचा करता असं स्वतःला मानतोस तू अर्जुना. त्यामुळे काय कर, मयी सर्वाणी कर्माणी संन्यास अध्यात्मचेतसा निराशीर निर्मो भूत्वा युद्ध विगत ज्वराहा. त्यामुळे माझ्यासाठी कर्म कर, भगवंतासाठी कर्म जेव्हा आपण करू त्या कर्माचं बंध तुम्हाला लागत नाही. त्यामुळे आता उठ आणि युद्ध कर, युद्धश्व विगत ज्वराहा. ते म्हणतात आता युद्ध कर. तर अशा प्रकारे आपण तिसरा अध्याय बघतोय की कसं कर्म करायला पाहिजे. कर्मयोग आणि तोच बुद्धियोग किंवा भक्तियोग. आपण हळूहळू कर्म करत करत, कर्म सोडायचे नाही आहेत, कर्म करावे लागतातच आपणाला, है ना. तर ते म्हणते परधर्म भयावह म्हणतात, स्वतःच धर्म देखा स्वधर्माते भजाला तरी कामधेनू होईल म्हणतात. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की स्वतःच्या धर्माचं जर आचरण कराल तर ते कामधेनूचे दुग्ध काढल्यासारखं आहे, तुमची सर्व इच्छा पूर्ण होतील. म्हणजे काय, आपण म्हणतो ना अकामो सर्व कामो वा मोक्ष काम उदारती तीव्रेन भक्तियोगेन एजत परम पुरुषात. जेव्हा परम पुरुषाची आपण भक्ती करायला लागतो, मग आपल्यामध्ये काही कामना असेल, अकामो सर्व काम, सर्व इच्छा असतील किंवा काहीच इच्छा नसेल, मोक्ष काम उदा किंवा मोक्षाची इच्छा असेल, प्रत्येक गोष्ट भगवंताकडून पूर्ण होते. मी काल परवा दिवशी एका महाराजांचं लेक्चर ऐकत होते. कुठे देवी देवताचं कशाला तुम्ही वेळ घालवताय. सगळ्या देवी देवताची देवी जी आहे ती राधाराणी. त्या राधाराणीचे चरणकमल भगवंत हातामध्ये घेऊन म्हणतात दे राधे देही मे पदपल्लव प्लवम. भगवंत राधाराणीचे चरणकमल हातामध्ये धरतायत आणि म्हणतात हे राधे देही मे पदपल्लवम प्लवम, तुझ्या चरणाच्या आश्रयाला मला माझा स्वीकार कर. मग विचार करा म्हणे, सगळ्या आपण ते रमेश्वरी क्षमेश्वरी प्रमोद काननेश्वरी व्रजेश्वरी व्रजाधिपे श्री राधिके नमोस्तुते, तिथे सगळ्या देवी शरणागत आहे तिथे.
रमा, ब्रह्माणी, इंद्राणी, रुद्राणी सगळ्या जाऊन देवी राधाराणीच्या चरणकमलाचा आश्रय स्वीकार करतात, तिच्याकडून शक्ती घेत आहेत. जे काही देवी आपल्याला शक्ती, आपल्याला वरदान देणार आहे ते राधाराणीकडून शक्ती घेऊन देणार आहे. जी काही लक्ष्मी आपल्याला धन देणार आहे ती राधाराणीकडून ते शक्ती घेऊन लक्ष्मी आपल्याला धन देणार आहे. जी सरस्वती आपल्याला ज्ञान देणार आहे ते राधाराणीकडून घेऊन देणार आहे. एवढं सुंदर. काय करायची गरज आहे तुम्हाला वेगवेगळ्या देवी देवतांची भक्ती? एका राधेना यथा तरोर मूळ निषेच रेने त्रप्यंत तस्कंद भुजोपशाखंद. जेव्हा तरूच्या मुळाला आपण जेव्हा पाणी घालतो तेव्हा आपोआप सगळ्या फांद्या वगैरे पुष्ट होत आहेत. तसं जेव्हा आपण पोटाला अन्न देतो पूर्ण शरीराचं पोषण होतं. तेव्हा एका अच्युताची आपण जेव्हा भक्ती करायला लागतो तेव्हा बाकी सगळे देवी देवता संतुष्ट होतात. तर आपल्याला वेगळं काही करायची गरज नाही आहे. म्हणून ते म्हणतात की ह्या इंद्रियांना मग शुद्ध कसं करायचं. तेव्हा इंद्रियानी मनोबुद्धी अस्य अधिष्ठान मुच्यते एतेन मोह एतेश ज्ञान मावृत्ते देहिना. हे इंद्रिय असे काही कर्म करायला लागतात की त्यामुळे मना, खरं तर इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे. इथं भगवंत सांगायला लागले. हे एकापेक्षा एक वर चढ आहेत, पण एक एक जण एकेकाच्या आहारी गेल्यामुळे चुका व्हायला सुरुवात होतात. बुद्धी मनाच्या आहारी जाते, मन इंद्रियाच्या आहारी जातो आणि मग पाप कर्म आचरण. तेव्हा ते म्हणतात की इंद्रियाने शुद्ध कर्म कर. इंद्रियानी सेवा, आता सेवा चालू आपण बघतोय. इंद्रिय भगवंताच्या सेवेत नियुक्त करा. त्यामुळे इंद्रिय शुद्ध होतात. इंद्रिय शुद्ध झाली की मन पण शुद्ध व्हायला लागतं. आणि जेव्हा मन शुद्ध आहे बुद्धी शुद्ध व्हायला लागते. मग मनापेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे. आत्मा तर भगवंताचा सनातन अंश आहे. आपण भगवंताचे आहोत हे विसरल्यामुळे सगळ्या पापाचरण चालू होते. आपण भगवंतांचे आहोत आणि भगवत प्राप्तीसाठी मनुष्य देह मिळालेला आहे. आणि हे न करता आपण फक्त इंद्रियांना संतुष्ट करण्यामध्ये गुंतून गेलो. आपल्या डोक्यामध्ये तो विचारच नाही की हे एक क्षण मृत्यूच्या दाढेत चाललाय. आपण सावध होत नाही. वसुदेव सावध आहेत, आहे ना. कपिलांचे वडील कर्दमुनी सावध आहे, सावध झाले लोक आहेत, आहे ना. म्हणून ते निघतात पटकन बाजूला. ते पाय पकडले त्याने ऋषीमुनींचे. ज्या ऋषीमुनी भगवंताचे चरण कमल पकडून प्रार्थना करायला आलेले आहेत त्या ऋषीमुनींचे पाय पकडतायत. वसुदेव म्हणतात की माझ्या कर्मानंच कसं निराकरण होईल. मी काय असं कर्म करू की माझे चुकीचे कर्म नष्ट होतील. आता चुकीचे काय कर्म आहे, भगवंताची सेवा करू लागले. पण त्यामध्ये पण जर अभिमान आला तर गेलं, नष्ट होऊन जाईल सगळं. म्हणून ते असं म्हणतायत. त्यामुळे आपण सावध व्हायला पाहिजे. इंद्रियाणी पराण्याहून इंद्रियभ्ये परममनः मनसस्तु परा बुद्धी बुद्धी परत असते. पण बघा, इंद्रियाहून मन श्रेष्ठ आहे, मनाहून बुद्धी श्रेष्ठ आहे, बुद्धीहून आत्मा श्रेष्ठ आहे. त्यामुळे भगवंतात सेवेत जेव्हा हे इंद्रिय लागते तेव्हा सर्व शुद्धीकरण चालू होतं. म्हणून आपण बघतो यामध्ये की एक याच्यामधून करायला काय पाहिजे. तर ABCD जे प्रभुपाद सांगतायत ते म्हणजे असोसिएशन. वैष्णवाच्या सतत संघामध्ये राहून वैष्णव सेवा हे फार महत्त्वाचं मूल आहे ना. ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हरी गुरु वैष्णव, भगवद्गीता बघा 4 गोष्टी. हरी गुरु वैष्णव, वैष्णवांपासून यायला पाहिजे. वैष्णवांची सेवा, गुरु यश्च प्रसादात भगवत प्रसादो, है ना. गुरुची सेवा करू आपण किंवा वैष्णवांची सेवा करू, गुरु संतुष्ट होतात. गुरुची सेवा करू, भगवंत संतुष्ट होतात. यश्च प्रसादात न गती कुतोपी, गुरुची जर कृपा मिळेल तर न गती कुतोपी. आपल्याला हळूहळू गुरुला विसरायला लागतो. आपणच मोठे आहे तसं वाटायला लागतं. आता माझ्यासारखा कोण आहे. भयंकर इतकं सूक्ष्म आहे ह्या गोष्टी की आपण त्या सूक्ष्मात शिरलं पाहिजे. खरं तर आपल्या देहातल्या एक एक क्षण नष्ट व्हायला लागलं, सावध होत नाही. आपण सावध व्हायला पाहिजे. म्हणून सावध आपलं शास्त्र करताय. शास्त्र हे आपल्याला सावध करण्यासाठी आपण वाचन करत नाही. मी रात्री जान्हवाला सांगतो, मी 2री गीता वाचते बघ. आमच्या वडिलांनी मला 2री गीता वाचायला दिली हातामध्ये. तू का वाचत नाहीस, तू 5वीला आलीस की रोज 1 श्लोक वाच. तुला एक श्लोकाचं महत्त्व लक्षात घे, है ना. एकतरी श्लोक, एकतरी ओवी अनुभवावी. आपल्या संतांनी म्हटलं हे किती महत्त्वाचा विचार करा. या एकेका श्लोकामध्ये आपल्याला काय काय कळायला लागलं. हे काय श्लोक आहेत, आपल्याला कसं उठवत आहेत हे श्लोक आपल्याला, आणि कशा प्रकारे ते बघून त्याकडे जायचं सांगतायत. की आता इंद्रिय शुद्ध झाली, मन शुद्ध झालं, बुद्धी शुद्ध झाली. आता तू आत्म्याच्या स्तरावर ये. तू देह नाही आहेस, तू आत्मा आहेस.
ह्या देहामध्ये अस्तित्व झाल्यामुळे हे देहाला सजवण्यामध्येच वेळ चाललाय आपला, पण वेळ फार कमी आहे. ही अत्यंत सुवर्ण संधी आहे आपल्या हातातली. हा क्षण आपल्या हातात आहे. नरदेहाचा एक क्षण न मिळे वेचिता कोटी कोटी सुवर्ण. कोट्यावधीची संपत्ती मिळाली, एक एक क्षण मिळत नाही. तो चालला मृत्यूच्या दाढेत चाललाय. म्हणून सावध होऊन कर्म करायला पाहिजे. इथं अर्जुन विचारतो मग मी काय करायला पाहिजे आता? तेव्हा तू उच्च ज्ञानाने युक्त झालं पाहिजे. उच्च ज्ञानाने युक्त झालं तुला काय होईल? याच्यावर कारकिती नावाची कथा सांगत होते राधेश्याम प्रभू. कारकिती नावाची भयंकर राक्षसी होती हिमालयामध्ये, आणि त्या हिमालयामधल्या अशा दरीतून पण चालायला तुला जड जायचं म्हणून वृक्षांना तोडून काढून चालायचं. इतकं प्रचंड देह होता तिचा की वृक्षांचा अडथळा व्हायचा तिला चालायचा. वृक्षापेक्षाही उंच वृक्ष सरळ मोडून काढून चालायचे. तेव्हा जाऊन डोंगरावरच बसायची म्हणून. असे शिंग मोठे मोठे आणि दातही मोठे मोठे तिचे. खायला किती प्राणी खाल्ले ते पोट भरायचंच नाही. काय एक एक जीव पण विचार करा तुम्ही, काय हे किती कर्म वाईट असतील. आपण आपल्या कर्मानेच आपल्याला आपण बुडवत असतो. आपणच आपण आत्महत्या करतो आपली. आपल्याला कळत नाही की मनुष्यदेह किती सर्वश्रेष्ठ मिळालेले आहे ना. नरदेह निधान लागले हाती. हे म्हणजे धनाचं गाठोडं निधान म्हणजे धनाचं गाठोडं सापडलंय. जशा प्रकारे उत्तम सार उत्तम गती, हे उत्तमातला उत्तम देह मिळालेला आहे. त्यामुळे साधून घ्या. संत म्हणतायत साधून घे फुकाचे, तुकड्या मनेही देणा साधून घे फुकाचे, अनमोल जन्म जाता मार खाशील त्या यमाचे. मग सटके खावं लागेल यमदूतांची. तर ती कारकेती हैराण होऊन जाते. खायलाच मिळत नाही, पोटच भरत नाही किती खाऊन. तर ती तपस्या करते, ब्रह्माजीला प्रसन्न करून घेते. ब्रह्माजी प्रसन्न होतात. ते म्हणतात काय पाहिजे तुला? म्हणजे एवढा इतका बोजड देह दिला मला, या देहातून मला किती खाल्लेलं काहीच पुरत नाही आहे. मला इतका सूक्ष्म देह द्या की मला दुसऱ्याला त्रास तर देता येईलच. बघा असुर कसे विचार करतात. त्या असुरांचा आनंदच दुसऱ्याला त्रास देण्यामध्ये आहे. काय चाललंय ह्या लोकांचं? उठून उगा हिंदूंना मारायला लागले. काय घरातून काय आपापली सब भूमी गोपाल की भगवंताची तुम्ही सुखाने राहा, दुसऱ्याला सुखाने राहू द्या. पण असुरी वृत्ती आहे ना. दुसऱ्यांना मारून घालून आनंद कसला उपभोगतायत. किती असुरी हे चाललंय, किती बलात्कार होत आहेत, कशा प्रकारे पिडलं चाललंय त्या स्त्रियांना. पण असं व्याकुळ होऊन जातो आपण खरं तर की काय असुर आहेत. ती म्हणते की दुसऱ्यांना त्रास देऊन मला अन्न थोडं लागेल पण दुसऱ्याला त्रास देता येईल. ते म्हणतात की तुला बॅक्टेरिया करतो, सूक्ष्म भयंकर ताप येईल त्या व्यक्तीच्या अंगात, तो जमतो म्हणून घुसशील आणि त्याचं रक्तप्राशन करशील. तथा असतो. झाली ती बॅक्टेरिया मध्ये शिरून ताप, किती ताप आमच्याकडनं यायला किती दिवस. तर पण त्याच्यातून कुठं समाधान आहे? तो आणखी काही दिवसांनी मीठ झालाच होतोच की, विजय मिळतो तिच्यावर. तेव्हा ती हरते. पुन्हा तिला वाटतं, पुन्हा तपस्या करते. म्हणजे ब्रह्माजीला म्हणते नाही 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 म्हणते, मला परत तोच जन्म द्या. परत त्या राधेश्याम प्रभू सांगते एका स्त्रीनं 27 लग्न केली म्हणे. 27 लग्न आणि शेवटी त्याच पहिल्या नवऱ्याला करून घेतली म्हणे. म्हणजे पहिल्या नवऱ्याला का वाईट बेबी नसला असेल. एवढे 27 लग्न केल्यानंतर लक्षात आलं की तोच माणूस चांगला आहे पहिलाच, म्हणून पहिल्याशी जे कनिष्ठ असावं. आहे ना. जे कर्म आहे त्या कर्माने मिळालेलं. जसा व्यक्ती मिळाले ते आपलं कर्म आहे. सहन करावं आणि भगवंता हसा लागल्यावर का सहन करावं म्हणल्या तर बायका सहन करावं लागणार. ॲडजस्टच करावं. ॲडजस्टमेंटच आहे संसार म्हणजे. तिथे तुम्हाला हे आपलं कर्म आहे. आणि पती हा आपल्याला देहाचा परमेश्वर आहे तो, आणि भगवंत आत्म्याचे परमेश्वर आहे. तर ती कारकेती पुन्हा त्याच जन्मात येते. पुन्हा हैराण. पुन्हा ब्रह्माजीला म्हणते आता काय करू मी ह्या दुःखातून माझी निवृत्ती कशी होईल हा प्रश्न येतो पुढे. मी एवढे सगळं खाते सगळं करते पण माझ्या दुःखातून निवृत्ती कशी होईल? ते म्हणते तुला दिव्य ज्ञानामध्ये स्थित व्हावं लागेल. ब्रह्माजी शेवटी सांगतायत तिला, तुला दिव्य ज्ञानामध्ये स्थित व्हावं लागेल. आणि अदृश्य झाले एवढं सांगू. तुला दिव्य ज्ञान काय माहित नाही का? असुर आहे त्याला काय दिव्य ज्ञानाची माहिती आहे? अन्नासाठी शोधत फिरते तेव्हा एक
जंगलात राहणारे जंगली राजा, त्याला काय म्हणतात ते, जंगलात राहणाऱ्या लोकांना काय तर म्हणतात, आदिवासीचा राजा आपल्या कळपासहित निघालेला आहे गुरुकडे जायला. तेव्हा हिला वाटतं एवढे सगळे हत्ती घोड्यासहित मला खायला मिळणार, आज काहीतरी थोडंसं माझ्या पोटातला एक भाग एवढ्या लोकांना खाऊन. आणि मग ती हा 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 करत हसत जाते की. तेव्हा तो म्हणतो, हे थांब. तो राजा म्हणतो, आमच्याकडे अशा काही शक्ती आहेत की असुरांना पण आम्ही मारून टाकू शकतो. असे काही मंत्र आहेत आमच्याकडे, त्या मंत्राद्वारे तुम्ही तिथंच खलास करतो. मी थांब तिथेच. त्या बोलण्यामध्ये एवढी शक्ती असते ती तिथंच थांबते. आणि तिला ब्रह्माजीची आठवण येते, दिव्य ज्ञानाची. ते म्हणतो, कुठली शक्ती आहे तुमच्याकडे, कुठलं ज्ञान आहे तुमच्याकडे? ते म्हणते, आमच्याकडे दिव्य ज्ञान आहे. हां, हे शब्द निघाले यांच्याकडे, दिव्य ज्ञान. मला तर दिव्य ज्ञानाची गरज आहे. मग म्हणते, मला दिव्य ज्ञान द्या. त्याच्या लक्षात येते ह्याला मारू शकत नाही मी, पण ह्या माझ्या त्रासातून मुक्त व्हायचं असेल तर मला दिव्य ज्ञान प्राप्त करायला पाहिजे, हे लक्षात येते तिच्या. मग आता ते एकदम उदरीत आणि ही एकदम पहाडावर. आता कसं? ती म्हणते, असं करा, आता तुम्ही गुरुस्थानी आहे. अर्जुन पण म्हणतो, शिष्यंशाधिमान पण. अर्जुन पण तोपर्यंत कृष्ण सांगत नाहीत. जोपर्यंत अर्जुन नम्र होऊन मी तुमचा शिष्य आहे म्हणतो, त्यावेळेस भगवंत बोलायला लागतात, है ना. संत पण असंच असतात, जोपर्यंत तुम्ही शरणागत होणार नाही. अर्जुनाला भगवंत तेच म्हणतात, तुला ज्ञान कसं मिळेल? तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षते ते ज्ञान ज्ञानीन तत्वदर्शना. तू जर नम्र होऊन संताकडे गुरुकडे जाशील, त्यांना नमस्कार करून नम्रतेने प्रश्न विचारशील, त्यांच्या सेवया अगोदर सेवा करून संतुष्ट करून, सेवेनं संतुष्ट करून मग तू नम्रतेने प्रश्न विचारशील, तर ते त्यांनी तत्व जाणलेले, त्यांनी भगवंताने जाणलेले लोक आहेत, ते तुला ज्ञान देतील. गुरु म्हणजे तू भारी आहे, तो अत्यंत शक्तिशाली आहे ना. गुरु या शब्दाचाच अर्थ आहे, तो अत्यंत भारी आहे, जड आहे. तेव्हा आता ती गुरु म्हणून स्वीकारायचं तिला. ती म्हणते, मग आता तुम्ही एवढ्या खाली मी वर असं करा म्हणते. माझा जे शिंग निघालेलं आहे ना, ते वरते, त्या शिंगावर बसा तुम्ही. ते शिंगावर बसवते त्या राजाला. आणि ते राजा सांगायला लागतात पुन्हा ते ज्ञान. ते म्हणतात, तू स्वतःला समजून घे, तू कोण आहेस. पहिल्यांदा तू स्वतःचा विचार कर, तू कोण आहेस. तू हा देह नाही आहेस. तू एकदम सूक्ष्म देहाती गेली तीस आणि जड देहात पण आहेस. तू हा देत नाही. तुझ्यामध्ये जो सूक्ष्म आहे जे तत्व, तो आत्मा म्हणजे तू आहेस. आणि तो भगवंताचा सनातन अंश आहे. आणि ह्या अंशाचं काम काय? पूर्णाची सेवा करणे. सेवा कशी करू शकतो? इंद्रियाने सेवेची सुरुवात करू शकतो. अगोदर भगवंताला जाणण्याचा प्रयत्न कर. भगवंत कोण आहे हे जाणण्याचा प्रयत्न कर. भगवंत स्पष्ट म्हणतायत. आणि हे ज्ञान तो पूर्ण ज्ञान सांगायला लागला तो राजा तिला. आणि ती आश्चर्यात थक्क होऊन गेली. आणि मग शेवटी ते ज्ञान सांगताना म्हणते, ती सर्व धर्माण परित्यज माम एकम शरण. भगवंत असं म्हणतायत, तथाकथित धर्माचा त्याग कर, मला एकट्याला शरणागत हो. अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचा. भगवंत घेतात कमी आणि देतात जास्ती. काय मागू लागेल तुम्हाला? तू शरणागत हो. शरणागत नाही तर नरकात पाडणारे टाकणारे तेच आहेत, ती शिक्षा करणारे तेच आहेत. पण शरणागताला मी काय करेन हे सांगतायत. अहम त्वाम सर्व, अनेक जन्मात तुझे पाप मी घेतो, तुला मोक्ष देतो. असे आपले आईवडील पण करत नाहीत. त्यामुळे त्या राक्षसीला ते सांगतायत, अशा प्रकारे जर तू करशील तर तू भगवंताला शरणागत होऊन तू तपस्या भरपूर केलीस. म्हणून न साधयती माम योग न सांख्यम धर्म उद्धव न स्वाध्याय तपत्यागो यथा भक्तिर्ममोर्जिता. ते तपानं यज्ञानं किंवा कशाने मी प्राप्त होऊ शकत नाही. मला फक्त भक्तीने प्राप्त करू शकता तुम्ही. भक्ती करायचं म्हणजे काय? भगवंताच्या नामापासून सुरुवात झाली पाहिजे. भगवंत कोण आहे जाणून घेऊन. भगवंत स्वतः सांगतात, पिता हमश जगतो, मी तुमचा सर्वांचा माता पिता आहे, मला शरणागत व्हा. आणि शरणागती भगवंताच्या नामापासून होते, है ना. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. असुरांनी मनावर घेतलं तर त्यांचा उद्धार होऊ शकतो. त्यामुळे असोसिएशन, बी फॉर बुक्स, शास्त्र वाचन केलं पाहिजे. सी फॉर चॅन्टिंग, भगवंताचं नामस्मरण. थोडा वेळ तरी शांत बसणं हे आपल्या शरीरासाठी दिव्य औषधी आहे. डॉक्टर पण सांगतायत थोडा वेळ शांत बसा. मन एवढं गोंधळ, एवढं तुम्ही
हैराण झाला त्या संसारामध्ये, थोडा वेळ शांत बसाल. ती शांतता तुमच्या शरीराला टॉनिक आहे. डी फॉर डाएट म्हणजे भगवंताचा प्रसादच घेतला पाहिजे, भगवंताला अर्पण करून. आपल्याला स्वयंपाक करता करताच खाऊन बघायची तयारी असते, पण नाही, भगवंताला अर्पण केल्याशिवाय खायचं नाही. जेव्हा मनावर येतं तेव्हा तो यज्ञ आहे ना, ते तपस्या आहे खरं तर. मनावर नियंत्रण यायला लागतं. त्यामुळे हरे कृष्ण. वेळ झालेली आहे, खूप जास्त वेळ बोलत बसूनही फायदा नाही. थोड्या बोलण्यात लक्षात घ्यायचं आपल्याला की इंद्रिय, मन आणि बुद्धी कशा प्रकारे भगवंताच्या सेवेमध्ये नियुक्त करता आलं पाहिजे. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद भागवत महापुराण की जय. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंद. कुणाला काही प्रश्न आहे? बाहेरच्या ना ऐकू जात नाही. आलं होतं, चाललंय ऐकू. प्रश्न आहे कोणाचा? बघा. एका मुलाला असं सांगितलं होतं म्हणे की तुझ्या भाग्यामध्ये आज खूप मोठं धन आहे. आणि एका मुलाला सांगतात की आज तुझा पाय मोडणार आहे पूर्ण. तो पाय मोडणारा जो आहे तो भक्ती करत असतो, आणि ज्याला धन मिळालेलं आहे तो मात्र भक्ती करत नाही. भक्ती नाही करत तो. आणि त्याला त्रास होतो. तो पहिला विचार करतो, मी तर भक्ती करतो, माझा पाय मोडणार आहे, आणि हा भक्ती करत नाही, ह्याला धनाचा हंडा मिळणार आहे. हे कसं काय? दोघे चाललेले असतात समोर. तर त्याला एका ठिकाणी ठेस लागतो, बघतो तर काय 1 पैसा मिळतो त्याला. आणि हा पुढे गेला, हिला काटा टोचतो. आणि म्हणजे भक्ती करणाऱ्याचा पाय मोडणार होता, पण भक्ती करत असल्यामुळे कर्माचं थोडंसं मिळतं त्याचं आपल्याला. कर्म पूर्ण नष्ट होत नाही, पण पाय मोडणार होतं तिथं काटा टोचला. हे भक्ती करत असल्यामुळे कर्म कमी होऊन येतं ते. आणि याला धनाचा हंडा मिळणार होता, म्हणजे 1 पैसा मिळाला आहे. का? भक्ती करत तर पूर्ण हंडाच मिळाला असता. पण भक्ती करत नसल्यामुळे त्याच्या भाग्यात होतं की धन मिळणार आहे, 1 रुपया मिळतोय. म्हणजे कर्म नष्ट पूर्ण होत नाहीत. माझे वडील सांगायचे की हे त्रिगुणामध्ये आपण कर्म करतो, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. वडील खूप चांगले भक्त होते, त्यांच्या कृपेनंच आज आम्ही आहोत खरं तर. तर वडील म्हणायचे की सत्वगुणामध्ये जीव असला की सत्वगुणामध्ये चांगले कर्म करतो, पण त्या कर्माचा अभिमान कमी येतो. तर मग हे अभिमानाला म्हणजे तोही काटाच आहे म्हणायचे. हाही काटाच आहे. रजोगुण एक काटा आहे, तमोगुण, सत्वगुण सुद्धा काटा आहे. कारण मी चांगले कर्म करतो, तर शुद्ध सत्वाचा काटा घेऊन हा काटा काढला पाहिजे, वडील सांगायचे. भागवतम सांगायचे ना ते. 11 स्कंद सांगायचे, जे की उद्धवाला उपदेश केलेले भगवंतांनी. तो त्या स्कंदावर टीका केलेली एकनाथ महाराजांनी. ती 20 वर्ष एकच स्कंद बोलत होते गावामध्ये पूर्ण. 11 स्कंद. तो अध्याय पूर्ण ज्ञान. त्यामुळे ते घराकडे आले की त्यांचा चेहरा एकदम वैराग्यशील दिसायचा. ते कुणाशीच बोलायचे नाहीत, एकदम शांत प्रशांत दिसायचा चेहरा. तर हे असं कर्म नष्ट होत नाहीत, पूर्ण सूक्ष्म रूपात राहतातच. पण जेव्हा भगवंताला शरणागत होतो ना, तेव्हा काहीच राहत नाही खरंच तर. पूर्ण भगवंताचे होतच नाही आपण. पूर्ण भगवंतावर अवलंबून होतच नाही आपण. ते फार महाराजांसारखे जीव असले पाहिजेत. आपल्यामध्ये फार कमी आहेत गोष्टी. सतत प्रार्थना करून करून आपण हळूहळू पुढे चालू, ठेच काढत. हरे कृष्ण.